नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। महापालिकेच्या सुसज्ज प्रशासकीय इमारतीकरिता भूखंड हस्तांतरण प्रस्तावाला शासनाची मान्यता। बोलका रस्त्यावरील अतिक्रमण मुक्त फुटपाथ केवळ एका दिवसापुरता, परिस्थिती पुन्हा जैसे थे। मुलीच्या लग्नाकरिता विकत घेतलेल्या सोन्याच्या दागिन्यावर भुरट्या चोरांचा डल्ला, एका पाठोपाठ सोने चोरीची दुसरी घटना। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामगारांचे काम बंद आंदोलन, शेतमाल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना मात्र त्रास। पीकेव्हीच्या पुष्पशास्त्र विभाग प्रक्षेत्रात बहरली नयनरम्य फुलांची शेती, आकर्षक फुलांनी फिटले डोळ्यांचे पारणे। आता सविस्तर बातम्या। अकोला महानगरपालिकेच्या अद्ययावत व सुसज्ज शासकीय बांधकामासाठी महसूल व वन विभाग मंत्रालयाच्या वतीने भूखंड हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली। ही मान्यता मिळाल्यामुळे आता लवकरच महानगरपालिकेची सुसज्ज प्रशासकीय इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे। अकोला महानगरपालिकेच्या अद्ययावत व सुसज्ज शासकीय इमारतीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला असून 12 फेब्रुवारी रोजी या संदर्भातील GR महसूल व वन विभाग मंत्रालयाच्या वतीने मंजूर झाला आहे। 24 नोव्हेंबर 2022 रोजी अकोला महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीकरिता विनामूल्य जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता। अकोला महानगरपालिकेची हद्दवाढ झाल्याने पालिका क्षेत्राची वाढ लक्षात घेता महानगरपालिकेची अद्ययावत व सुसज्ज अशी प्रशासकीय इमारत बांधकामासाठी शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली होती। तसेच इमारत बांधकामासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध नसल्याने आणि महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने त्याकरिता नजूल सीट क्रमांक 52 भूखंड क्रमांक 11/1 ची जागा विनामूल्य देण्यात यावी असा प्रस्ताव पाठवण्यात आला होता। गेल्या 2 वर्षांपासून लोकप्रतिनिधींनी याचा पाठपुरावा केल्यामुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याची दखल घेतल्यामुळे अकोला महानगरपालिकेच्या सुसज्ज प्रशासकीय इमारतीचा प्रश्न निकाली लागला असून आता हा भूखंड महापालिकेला हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे। महसूल व वन विभाग मंत्रालयाच्या वतीने अप्पर सचिव यांचे पत्र जिल्हाधिकारी अकोला व महानगरपालिका अकोला यांना प्राप्त झाले असून आता लवकरच महानगरपालिकेची सुसज्ज इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे। केवळ मंत्री यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने मोकळा श्वास घेणारे व अतिक्रमणमुक्त फुटपाथ हे चित्र शहरातील वाहतूक व्यवस्था अकोलेकरांना सुखावणारे असले तरी हा आनंद मात्र जास्त काळ टिकला नाही। याचा अनुभव सोमवारी सकाळी पाहायला मिळाला। बोलका रस्त्याच्या उद्घाटनानंतर हा मार्ग पुन्हा जैसे थे झाला आहे। रविवारी अशोक वाटिका चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावरील बोलक्या रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले। त्यानिमित्ताने फुटपाथवर अवैध अतिक्रमण करून नागरिकांना चालण्यासाठी असणाऱ्या फुटपाथवर आपला हक्क दाखवत विविध खाद्यपदार्थांच्या गाड्या थाटणाऱ्या लोकांना प्रशासनाने तंबी दिल्यामुळे काल व आज या रस्त्यावर फुटपाथवर खाद्यपदार्थ गाड्या नसल्यामुळे 2 दिवस तरी या रस्त्याने अतिक्रमण मुक्त सुटकेचा निश्वास टाकला। परंतु या रस्त्याच्या उद्घाटन सोहळ्यानंतर येथील परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे। सोमवारी सकाळपासूनच या बोलका रस्ता मार्गावरील फुटपाथवर अतिक्रमणधारकांनी ताबा घेतल्याचे दिसून आले। विशेष बाब म्हणजे सर्वोपचार रुग्णालयासमोर तर परिस्थिती अत्यंत बिकट दिसून आली। या अतिक्रमणधारकांना कुठल्याही अधिकाऱ्यांचा धाक राहिलेला नाही। अशोक वाटिका चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावरील फुटपाथवर अनेकांनी हातगाड्या व दुकाने थाटली असल्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीच्या व पार्किंगच्या समस्या निर्माण होत असून याबाबत संबंधित विभागाचे मात्र दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे। मंत्री दौरा संपल्याबरोबर पुन्हा एकदा फुटपाथवर दुकाने जशीच्या तशी लागली होती। शनिवारी लाखो रुपयांचे सोने चोरीची घटना घडल्यानंतर रविवारी पुन्हा गांधी रोडवर वर्दळीच्या ठिकाणी मुलीच्या लग्नासाठी विकत घेतलेल्या दागिन्यातील 1 लाख रुपयाचे दागिने लंपास केल्याने खळबळ उडाली। या संदर्भात सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे। अकोला शहरातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गांधी रोडवर पुन्हा एकदा ग्रामीण भागातील इसमाचे 1 लाख रुपयाचे दागिने महिला चोरट्यांनी लंपास केल्यामुळे खळबळ उडाली।
एक दिवसापूर्वीच धावत्या बसमधून वाशिम बायपास चौकात चोरट्यांनी लाखो रुपये किमतीचे दागिने पार केले। या घटनेची शाई वाळण्यापूर्वीच रविवारी सायंकाळी अत्यंत वर्दळीच्या गांधी रोडवरून बुरखाधारी 2 महिलांनी एका इसमाच्या बॅगेतून नुकतेच खरेदी केलेले 1 लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केल्याने खळबळ उडाली। या संदर्भात संबंधित व्यक्तीने सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली। विशेष बाब म्हणजे या व्यक्तीच्या घरी याच महिन्यात लग्न सोहळा असून त्याकरिता त्यांनी दागिने विकत घेतले होते। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय आपल्या पथकासह पोहोचले होते। स्थानिक गुन्हे शाखा पोलीस व सिटी कोतवाली पोलिसांनी तपास सुरू केला असता गांधी रोडवरील चौपाटी नजीक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही चोरीची घटना कैद झाल्याचे दिसून आले। पोलीस त्या बुरखाधारी 2 महिला चोरट्यांचा शोध घेत आहेत। एका पाठोपाठ सोने चोरीच्या घटना शहरात वाढत चालल्यामुळे पोलीस यंत्रणेचे काम सुद्धा वाढले असून यावरून चोरट्यांनी पोलिसांचा कुठलाही धाक राहिला नसल्याचे दाखवून दिले। काय नाव आपलं? धरमसिंग राठोड. कुठं राहता? चलका. काय झालं? तर आम्ही लग्नाचा बस्ता काढायला आलतो आम्ही. आणि खंडालवालच्या दुकानातून सोनं घेतलं आणि बाहेर निघालो आम्ही. बाहेर निघालं तर आम्ही इकडे नाश्ता करायसाठी आलो, बाकीचं सामान घ्यायसाठी आलो. तर एका वेळेस मला जरा डाऊट वाटलं की पहिली हलकी झाली तर मला डाऊट वाटलं की मी पाहिलं तर 1 लाखाचं सोनं आपलं नाही सापडलं. काय झालं? बॅगीला फाडलं का त्यांनी? हा, बॅगीला फाडलं. काय 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 होतं सोन्यामध्ये? मंगळसूत्र होतं, एक पेंडाल होतं, शॉर्ट होतं, शॉर्ट मंगळसूत्र, शॉर्ट मंगळ, राणी हार. हा. टोटल किती? 1 लाखात सोनं गेलं? हा, 1 लाख. कामगारांच्या आंदोलनामुळे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाचा लिलाव बंद पडलाय। कृषी उत्पन्न बाजार समितीमधील दाणेवाले आणि झाडलोट करणाऱ्या पुरुष आणि महिला कामगारांना कामगार परवाना मिळावा आणि वेतन वाढावे यासाठी 400 कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे। अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीतील दाणेवाले आणि झाडलोट करणाऱ्या कामगारांना गेल्या 7 वर्षांआधी 2 रुपये प्रति कट्टा मजुरी मिळत आहे। मात्र दर 3 वर्षांनी त्यात वाढ व्हायला पाहिजे, परंतु ही वाढ झाली नाही आणि व्यापाऱ्यांनी मजुरांना दाना देणेही बंद केल्याने अखेर श्रमिक संघ दाणेवाला संघटनेने आजपासून आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे। महिला आणि पुरुष मदतनीस कामगारांनी विविध मागण्यांसाठी हे बेमुदत उपोषण सुरू केले आहे। सध्या महागाई वाढली असून मिळत असलेला दाणाही बाहेर घेऊन जाता येत नाही, त्यामुळे 300 ते 400 कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याने कामगारांनी हे बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले। मात्र या आंदोलनामुळे शेतमालाचे लिलाव बंद पडला आहे। कुठलीही पूर्वसूचना शेतकऱ्यांना नव्हती आणि शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये माल आणल्यावर आंदोलनामुळे बाजार समिती बंद असल्याचे शेतकऱ्यांना कळाले। हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे। अशात पाऊस येऊन शेतमाल भिजला तर याची जबाबदारी बाजार समिती घेईल का, असा सवाल शेतकरी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे। आम्ही सकाळी 3 वाजतापासून केनोड या ठिकाणाहून निघलो आणि या ठिकाणी उजेडायच्या आत या ठिकाणी आम्ही पोहोचल्याच्या नंतर इथं पोते काढायला बी कोणी हजर नाही, घ्यायला बी हजर नाही कोणी। असं सगळं काही करत असताना शेतकऱ्याची ज्या ठिकाणी जावं त्या ठिकाणी पिळवणूक होत आहे, तरी बी या शासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यावं अशी आम्ही विनंती करतो। पार्टी 3 वाजतापासून साहेब आम्ही गाड्या घेऊन निघालो। गाव आमचा अजून 60 किलोमीटर आहे आणि 60 किलोमीटरपासून सगळा माल येते सगळा गोळा करून इथं आलो। इथं आता 12-1 वाजून राहिला, मालाली कोणी अजून एक बी सुद्धा घेवायला आलेला नाही आणि तो मालाचं करायचं काय मग? पण पाणी जर वरून आलं साहेब तर मग रस्त्यावर माल पडलेला आहे आणि सगळ्या शेतकऱ्याचा माल पडलेला आहे। काय करायचं त्या मालाचं? त्या गाडीवाल्याचे पैसे द्यायचे का? तुमचं मालवाला झाला तर त्याची कोण घेणार आहे भरपाई? 2 दिवस पहिले कळवा ना, पेपरले द्या। कृषी उत्पन्न बाजार समिती बंद आहे अकोला, सांगा तुम्ही। आम्हाला फोन करून व्यापारी सांगतात की चालू आहे, आम्ही माल घेऊन निघालो गावून। आता प्रत्येक शेतकऱ्यानं काय करायचं त्याचं? जेवण नाही, खाऊन नाही, सकाळीच निघलो आम्ही, इथं माल पडलेला आहे, कोणी पाहून सुद्धा नाही राहिलो। काय करावं? शेतकऱ्यानं काय करावं? अशा रीती साहेब शेतकऱ्याच्या आत्महत्या होऊन राहिल्या। फूलों के रंग से, दिल की कलम से, साहित्यिक कवींपासून ते सामान्य नागरिकांना भुरळ घालणारी फुलं ही निसर्गाची एक सुंदर रचनाच आहे। म्हणूनच फुलं ही शुभेच्छा, आशीर्वाद, भक्तिभावनांची कोंदण ठरते। अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या
पुष्पशास्त्र व प्रांगण विकास विभागाच्या प्रक्षेत्रात शेकडो प्रकारच्या नयनरम्य फुलांनी बहरलेली फुलशेती सध्या सर्वांनाच आकर्षित करीत आहे. नागपूर मुंबई महामार्गावरून कृषी विद्यापीठात फुललेली शेकडो प्रकारची फुलशेती नागरिकांच्या नजरेत पडत असल्याने विद्यापीठाच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. पुष्पशास्त्र व प्रांगण विकास विभागाच्या वतीने विद्यापीठाच्या परिसरात 12 वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची लागवड करण्यात आली असून यामध्ये गुलाबाचे विविध 50 प्रकार, ग्लॅडिओलसचे 65, शेवंतीचे 155 प्रकार यासह गुलाब, निशिगंध, मोगरा, दहेलिया, गॅलार्डिया, झेंडू, हंगामी बिजली यासह अनेक देशी विदेशी फुलांनी येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची फुलशेती सध्या बहरून आली आहे. हा प्रयोग जिल्ह्यात फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरत आहे. 20 आणि 21 फेब्रुवारी रोजी फुलांचे हे प्रदर्शन सर्वांसाठी आयोजित करण्यात आले आहे. और जैसे कि आप देख पा रहे हैं कि फाइनली हमारी मेहनत रंग लाई और बहुत ही अच्छे टाइप से ये हमारा फ्लावर आया हुआ है. इसे देखने के लिए भी बाहर से लोग आ रहे हैं, जिससे कि हमारे डिपार्टमेंट की और भी शोभा दिन प्रतिदिन बढ़ते जा रही है. जैसे कि हमने हॉर्टिकल्चर डे सेलिब्रेट करने बहुत टाइप के रंग बिरंगे फूल, एनुअल, पेरेनियल, ऐसे आप बहुत टाइप के फूल यहाँ पे देख सकते हैं. साथ ही साथ हमारे कुछ प्लांट्स नागार्जुन नर्सरी में भी लगाए हुए हैं. यहाँ पे हमने कुछ एक्सोटिक प्लांट लगाए हुए हैं, एक्सोटिक जो कि हमको सिर्फ बाहरी मतलब विदेश में ही ज्यादातर देखने मिलते हैं. और यहाँ पे मैं छत्तीसगढ़ से आके मुझे बहुत टाइप से यहाँ पे सीखने को मिला है कि कैसे हमको प्रोपगेशन करना है, कैसे प्लांट का केयर करना है, ये सारी चीजें. और आप सभी का धन्यवाद. आहे. तसंच ॲस्टर, गॅलाडिया, शेवंतीच्या आमच्याकडे 155 व्हरायटी आम्ही इथे त्याचं संगोपन केलेलं आहे. त्याचबरोबर एक डेझी नावाचं जे कट फ्लावर आहे त्याची सुद्धा आम्ही इथे लागवड केली आहे. ह्या वर्षी आम्ही इथे हिवाळी सीझनल जे आहे त्याच्यामध्ये पण त्यांची लागवड केलेली आहे. ते 12 प्रकारचे हिवाळी सीझनल आम्ही इथे लागवड केलेली आहे. तर माझं सर्वांना असं निवेदन आहे, येणाऱ्या 20-21 तारखेला जे हॉर्टिकल्चर डे आहे, उद्यान विद्या दिवस, तर आपण सर्वांनी इथे यावं आणि ह्या सगळ्या फुलांचा आस्वाद घ्यावा. कृषी विद्यापीठात PhD करण्यासाठी राज्यासह देशातील विविध भागातील विद्यार्थी आलेले असून पुष्पशास्त्र व प्रांगण विकास विभागाच्या विद्यार्थ्यांनी ही फुलशेती साकारण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून या माध्यमातून फुलांचे शेकडो प्रकार उदयाला आले आहेत. विद्यापीठात पाण्यातील वॉटर लिली, कमळसारखी फुले ही आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. या ठिकाणी आपण हॉर्टिकल्चर डेच्या निमित्ताने शोभिवंत झाडांचं प्रदर्शन पूर्ण अकोल्याच्या नागरिकांसाठी खुलं केलेलं आहे. यामध्ये आपण झेंडू असेल, ॲस्टर असेल, ट्युबरोज आहे, गॅलार्डी आहे, असे 30 ते 40 फुलांचं कलेक्शन जे की पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहेत. अशा फुलांचं कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी बघू शकता. मुख्य या विभागाचा उद्देश आहे की शेतकऱ्यांपर्यंत दर्जेदार अशी फुलशेतीतली टेक्नॉलॉजी गेली पाहिजे. शेतकऱ्यांचं बळीराजाचं या ठिकाणी उत्पन्न वाढलं पाहिजे. प्राध्यापक विनय इंगळे द्वारा संचालित विनय कोचिंग क्लासेसच्या इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. निरोप समारंभादरम्यान मान्यवरांनी इयत्ता 12वीच्या परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. अल्पावधीतच सर्व विद्यार्थी व पालकांच्या पसंतीला खरे उतरलेल्या विनय कोचिंग क्लासेसच्या इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांकरिता आयोजित भावपूर्ण निरोप समारंभ अत्यंत उत्साहात संपन्न झाला. प्राध्यापक विनय इंगळे सर द्वारा संचालित विनय कोचिंग क्लासेस द्वारा आयोजित या कार्यक्रमात ज्ञानज्योत अकॅडमीचे प्राध्यापक निखिल पातोंड सर, ॲडव्होकेट प्रणव पोहरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. विनय कोचिंग क्लासेसचे संचालक प्राध्यापक विनय इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात सुरुवातीला अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रमुख अतिथी प्राध्यापक निखिल पातोंड सरांचे स्वागत प्राध्यापक विनय सर यांनी केले, तर प्राध्यापक विनय सरांचे स्वागत प्राध्यापक अमर डोंगरे सर यांनी केले, तर ॲडव्होकेट प्रणव पोहरकर सर यांचे स्वागत प्राध्यापक दुबे सर यांनी केले. केमिस्ट्री विषयांमध्ये PhD प्राप्त करणारे प्राध्यापक कुलदीप डोंगरे सर यांचा यावेळी विशेष सत्कार प्राध्यापक निखिल पातोंड सरांच्या द्वारे करण्यात आला. तर 8व्या विज्ञान एक्स्पोमध्ये आयोजित सेमिनार स्पर्धेत फोटोग्राफी स्पर्धामध्ये प्रथम तथा MSc झुलॉजी या विषयामध्ये प्रावीण्य प्राप्त करणारे अमृत सर यांचे शाल आणि श्रीफळ देऊन विनय सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्या विद्यार्थ्यांनी डिसेंबर महिन्यात विनय कोचिंग क्लासेस द्वारा आयोजित टेस्टमध्ये विशेष अंक प्राप्त केले
त्या महेकराम सिंघानी, प्रणाली आठवले, कुमुदिनी गवई, रोहन शर्मा, श्रेयस सरकटे, रितेश इंगळे आदींचा सत्कार करण्यात आला। काही अशी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते जे पूर्ण वर्षभर क्लासमध्ये एक दिवसही अनुपस्थित नव्हते। पूर्ण वर्षभर जिद्दीने व इमानदारीने अभ्यास करणारे चंचल तराडे, ओम रायकर, प्रज्वल अंभोरे, प्रणव इंगळे, सुहासिनी लाजूरकर, साक्षी भगत यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। आपले मनोगत व्यक्त करताना सर्व प्रमुखांनी उपस्थित विद्यार्थ्यांना इयत्ता 12वीच्या परीक्षेकरिता शुभेच्छा देऊन चांगले गुण प्राप्त करीत जीवनाच्या पुढील यशस्वी वाटचालीकरिता मनोकामना व्यक्त केल्या। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विनय कोचिंग क्लासेसचे प्राध्यापक अमृत सर, प्रज्वल अंभोरे, दुबे सर, आरती पांडव, गवार गुरु सर, प्रणव इंगळे, कुलदीप डोंगरे सर, नावेद सर, प्रफुल्ल सर, बोचरे सर आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाच्या संदर्भात विनय कोचिंग क्लासेसचे संचालक प्राध्यापक विनय इंगळे यांनी माहिती दिली। सर्वांना नमस्कार, मी BCCचे संचालक प्राध्यापक विनय इंगळे सर। आज इयत्ता 12वीचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। यामध्ये इयत्ता 11वीचे व 12वीचे विद्यार्थी तसेच सर्व शिक्षकवृंद सहभागी होऊन कार्यक्रम खूप छान प्रकारे आमचा त्यांनी पार पाडलेला आहे व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिलेल्या आहेत। तरी मीही सर्व 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्या कोचिंग क्लासेसतर्फे विनय कोचिंग क्लासेसतर्फे सर्व 12वीच्या विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। सर, विद्यार्थ्यांनी आता शेवटचे दिवस राहिलेले आहेत तर त्यांनी अभ्यासावर फार जास्त कॉन्सन्ट्रेशन करून त्यांनी पुढील पेपरची तयारी करायची आहे। बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत रस्ता अपघातात एका दाम्पत्याच्या मुलाचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही, त्यामुळे या दाम्पत्याने जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा इशारा दिला होता। उपस्थित पोलिसांनी त्यांना आत्मदहनापूर्वी ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला। बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील पडसोबडे येथील पुष्पा डाबेराव व नागोबा डाबेराव या दाम्पत्याने आज जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता। काही महिन्यांपूर्वी पुष्पा डाबेराव व नागोबा डाबेराव यांच्या मुलाचा सांगरूद धोतर्डी रोडवर अपघात झाला होता। याबाबत गेल्या 4 महिन्यांपासून बोरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही। सदर दाम्पत्याने अनेकदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करावा अशी विनवणी करूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने अखेर त्यांनी आज जिल्हाधिकारी यांच्या कार्यालय आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता। यावेळी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना आत्मदहन करण्याच्या पूर्वीच ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला। सध्या आत्मदहन करणारे डाबेराव दाम्पत्य बोरगाव पोलिसांच्या ताब्यात असून पोलिसांची कारवाई सुरू आहे। सर, 18/8ला माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला सांगरूद धोतर्डी रोडवर आणि ते मुलगा तिथंच पडलेला होता आणि जे समोरचे व्यक्ती आहेत ते त्याच्या सोयीनं चालले गेले। माझा मुलगा 2 तास तिथं पडलेला राहिला आणि कोणी हे नाही केलं। मग ते भाऊराव वानखळे आणि रामदास डोंगरे हे तिकडून आले तर त्यानं हे आपली दवाखान्याची बस केली आहे, बोलावली ॲम्ब्युलन्स आणि त्याच्यामध्ये दवाखान्यामध्ये घेऊन गेलो। हो, तक्रार 4 महिन्यापासून तक्रार द्यायला गेलो मी, पण त्यानं काही माझी काही ऐकली नाही। म्हणजे तुमच्या मुलाचाच हे गुन्हा आहे म्हणून। आज तुमची मागणी काय? आमची मागणी आहे की समोरच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल व्हावा आणि आमचे कागदपत्र मिळावा। 2 वर्षांपूर्वी शहर बस सेवा बंद झाल्यानंतर या बसेस भंगाराकडे वळत चालल्या असून त्या AMT बसेसचे विविध पार्ट भुरटे चोरून नेत आहेत। महापालिकेचे अधिकारी याकडे लक्ष द्यावयास तयार नसल्याने काही दिवसातच या बसेस आता पूर्ण भंगार होण्याच्या मार्गावर आहेत। अकोला महानगरपालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांच्या सुविधांकरिता सुरू केलेली AMT बस सेवा गेल्या 2 वर्षांपासून बंद पडली आहे। या AMT बस सेवेचे 3:13 वाजल्याचे दिसून येत आहे। जेव्हापासून ही बस सेवा बंद आहे तेव्हापासून सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या आयुक्त कविता द्विवेदी यांनी लवकरच शहर बस सेवा सुरू करणार असल्याचे सांगितले होते, परंतु त्यांची अंमलबजावणी अजूनपर्यंत झालेली नाही। लवकरच ती होणार असे सांगण्यात येत आहे, पण तो लवकर कधी येणार हे मात्र अद्यापही कोणाला माहीत नाही। शहर बस सेवेमध्ये चालवण्यात आलेल्या बसेस ओपन थिएटर जवळील मोकळ्या जागेत ठेवण्यात आल्या आहेत। गेल्या 2-3 वर्षांपासून ह्या बसेस या ठिकाणी अशाच उभ्या आहेत। देखरेखी अभावी या बसेसची अत्यंत दुरावस्था होत चालली असून त्या भंगारकडे वळत चालल्या आहेत। याकडे कोणीही लक्ष देत नसल्यामुळे काही भुरटे चोर या बसेसचे पार्ट चोरून नेत आहेत।
येथील उभ्या अनेक बसेसचे पार्ट चोरीस गेले आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही तर हळूहळू चोरटे बसेसचे सर्व पार्ट चोरून नेल्याशिवाय राहणार नाहीत. लाखो रुपये किमतीच्या या बसेसकडे दुर्लक्ष करण्यात आले असून याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. पुणे येथे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागडे व ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अकोला येथे विविध पत्रकार संघटनांच्या वतीने जाहीर निषेध करून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागडे व ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्यावर पुण्यात झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अकोल्यात आज विविध संघटनांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. याचबरोबर अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली असून संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पत्रकार निखिल वागडे, ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्यावर पुण्यात झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून सोमवारी महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर बसून धरणे आंदोलन करण्यात आले. हल्लेखोरांना कठोर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनात पत्रकार मारहाण विरोधी कायदा अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते. पुण्यातल्या हल्ला प्रकरणी खरं म्हणजे पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. ते गुन्हे न दाखल होता सारवासारव चालण्याचा हा प्रयत्न आहे. या हल्ल्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकार सृष्टीवर हा हल्ला मानला जातोय. पत्रकारांनी या सगळ्यांची दखल घेऊन जशास तसं उत्तर आपल्या लेखणीतून दिलं पाहिजे आणि शासनाने सुद्धा पत्रकारांची ही खदखद गंभीरपणे घेऊन या सगळ्या हल्लेखोरांवर तात्काळ वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल केले पाहिजेत, ही आजची मागणी आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. महापालिकेच्या सुसज्ज प्रशासकीय इमारतीकरिता भूखंड हस्तांतरण प्रस्तावाला शासनाची मान्यता. बोलका रस्त्यावरील अतिक्रमण मुक्त फुटपाथ केवळ एका दिवसापुरता, परिस्थिती पुन्हा जैसे थे. मुलीच्या लग्नाकरिता विकत घेतलेल्या सोन्याच्या दागिन्यावर भुरट्या चोरांचा डल्ला, एका पाठोपाठ सोने चोरीची दुसरी घटना. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामगारांचे काम बंद आंदोलन, शेतमाल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना मात्र त्रास. पीकेव्हीच्या पुष्पशास्त्र विभाग प्रक्षेत्रात बहरली नयनरम्य फुलांची शेती, आकर्षक फुलांनी फिटले डोळ्यांचे पारणे. बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.